एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदाचे भूमिपुत्र व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांच्या व श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरातील रत्नकमल मंगल कार्यालय इथं दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक तसंच श्रीगोंदेकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवाळी फराळ निमित्त आमदार ओगले यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने गर्दी केली। उपस्थितांनी आमदार ओगले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर आमदार ओगले यांनी सर्वांचं स्वागत करत आनंदमय दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले, सर्व मित्र परिवार व नागरिकांशी दिवाळी निमित्त भेट व्हावी म्हणून हा फराळ कार्यक्रम आयोजित केला। मात्र यंदाची दिवाळी अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाऐवजी चिंता घेऊन आली। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारची मदत तुटपुंज्या प्रमाणात आहे। अनेक शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे सरकारने तात्काळ उर्वरित शेतकऱ्यांना मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी, तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात शहरासह तालुक्यातील विविध भागातील तरुण कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते व नागरिक उपस्थित राहून दिवाळी फराळाचा आनंद लुटला। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। या निमित्ताने दिवाळीच्या निमित्त सगळ्यांना एकत्रित येता येतं। हा सणच तो आहे की सगळ्यांनी एकमेकांबरोबर एकत्रित आलं पाहिजे, सर्वांनी प्रेमाने एकमेकांना भेटलं पाहिजे। या निमित्ताने सर्वच माझे जुने मित्रमंडळी, नवीन मित्रमंडळी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी, काँग्रेस पक्षाचे सर्वच लोकांची इच्छा होती की एकदा आपण सर्वांनी या निमित्ताने एकत्र येऊ आणि मेळ घालता येईल सगळ्यांचा मेळ। पण त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे फराळाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्रीगोंद्यातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि ही दीपावली त्यांना खूप आनंदाची गेली नाही असं आपण बघत आहात। पण पावसाने जे नुकसान झालेले आहे, अद्यापपर्यंत नुकसानीचे पैसे सरकारने जमा केलेले नाही। तर मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर जमा करा, कारण शेतकऱ्यांची खूप हेळसांड झालेली आहे। तर ते पैसे जर जमा झाले तर ही दिवाळी खरोखर चांगली झाली असं आम्ही समजू। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।